कारी टीमच्या माध्यमातून पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि तो चेंडू देखील आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचा राज पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विजय आणि लखनची ही जोडी कारी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राहिला असफर. कटरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती अर्थातच गोलंदाज राज यांनी आणि म्हणे मी तर म्हणेन या ओव्हर्स मध्ये राज केले की काय. अद्याप पाहतो फक्त एक धाव आल्या 5 चेंडूंच्या पाठीमागे. शेवटचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील राज यांचा. इथे डान्सिंग गाव खेळण्याचा प्रयत्न. तिथे खेळाडूसाठी चेस खूप महत्वाची होती आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय अखेरकार चौकार. ठोक डीजे. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच लखन च्या बॅट मधून आलाय चौकार शेवटच्या चेंडूवरती. एकंदरीत धावसंख्या 5च्या घरामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज कोणता असेल त्याच्यावरती भरोसा असेल. हीच गोलंदाजी करणं का याच्या पावलावरती ठेवणारी गोलंदाजी करावी लागेल. अर्थात जी राजने गोलंदाजी केली मी तर म्हणे पहिल्या या ओव्हर्स मध्ये राज प्रस्थापित केले परंतु शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यावरती डान्सिंग गाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला गेला आणि तिथे चौकार आला. गोलंदाजी मार्कवर आपल्याला उंच खेळाडू तुषारचे आपल्याला पाहायला मिळतात. या दुपारचं सत्र म्हटलं गेलं तर सूर्य आपल्याला पाहायला मिळतो. त्याची तेजोमय किरणे इथे पडताना पाहायला मिळतात आणि तेजोमय किरणांच्या बरोबर पाहतोय लखलखणारा प्रकाश आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जाईल सीमा रेषा पार आलाय चौकार. फलक जाऊन बोलला तब्बल 9च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. विजयच्या बॅट मधून चौकार आलाय. आक्रमण केले पहिल्या चेंडू तुषार यांच्यावरती. इथे पुन्हा एकदा बॅट जोरकस फिरवली होती परंतु पंच आमच्याकडे वळले जातात. इशारा दिला जातो हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. धावा वाढली जाते. धाव जाऊन बोलली तब्बल दुहेरी अंकामध्ये. अर्थातच 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॉलर चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. लगातारचे हे 2 चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाले. धावसंख्या 11च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा हा सामना. या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये किती लक्ष असणार हा प्रश्नचिन्ह उभं राहिला असेल. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं अर्थात विजय ज्याच्या नावात जय आहे तर विजय बॅटिंगला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. होय मानलं गेले समाधान आणि सांगून दिले बचेंगे तो और भी लढेंगे. चौकार आला होता याच्या अगोदरच्या चेंडूवरती परंतु वाईट बॉल पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर मिळालेली एक धाव. आता लखन काय करणार मैदानाच्या आतमध्ये. रखरखत्या उन्हामध्ये लखनला आता खेळ करावा लागेल. इथे अंधाधुंद फटका मारण्याचा कारभार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जणू काही लखन हातामध्ये सुसमोजे घालून आलाय. अगदी पाहिलं गेलं तर टापऱ्यात टोपऱ्यात मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु त्याच्या बॅटला काही बॉल स्पर्श होत नाही. मागील मॅच आठवावी लागेल आणि तोच खेळ पुन्हा एकदा करावा लागेल. इथे फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि ते करणार नाही चुकी. लागलेला पहिला हादरा पहिला दे धक्का इरादा बक्का खेळाडू बॅक टू डग आउट.
राजा था, तेज पुंज तेजस्वी आंखें निकाल गई पर कभी झुका नहीं, दृष्टि गई लेकिन राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, जिया कभी खून बहाया धर्म का सौदा कभी किया नहीं, अरे शिवाजी का बेटा था वो गलत राह पर कभी चला नहीं, वर्ष 300 बरस गए शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो सारे संसार को, कोटि कोटि कंठों में आज तेरा जय जयकार है, अमर शंभु तो अमर हो गया तेरी जय जयकार है, मातृभूमि के चरण कमल पर चरण पुष्प चढ़ाया था, है तुझा कोई दुनिया में जैसा मेरा शंभू राजा था, धर्मवीर शंभू महाराजांना शत शत नमन आणि जात मागच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते, पहिला देधक्का लागला लखनच्या स्वरूपामध्ये, आता पुढचा चेंडू कोणता असेल, इथे मिनी हेलिकॉप्टर फिरवले ते बाट गोफन्सी फिरवले ते 38 ला बीट करताना चेंडू जाईल का सीमा रेषा पार जातोय, लाव तंबाखू मग तंबाखू लाव चुना, चेंडू सीमा रेषा बाहेर गेला धनाधना, येतील 4 धावा ढगडीचे, धाबा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही फलंदाजाचा विचार करायचा झाला तर जर्सी नंबर 7च्या हातामध्ये सुसमोजी आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा कॅप्टन शशिकांत पाहायला मिळतील, चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय शशिकांत, पहिला चेंडू ओळखला होता, फिंगर रोल केले होते परंतु अगोदरच ओळखला होता बॅट्समनच्या माध्यमातून, आणि तिथे वेळ फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावेने धावसंख्या 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तिसरा षटक मार्गस्थ असताना शशिकांतला प्राचारण केले, त्याच्यावरती विश्वास दाखवला संपूर्ण टीम्सने, छत्रपती 11 टीम आपल्याला शिंदेवाडी पाहायला मिळते, राजधानी क्रिकेट क्लब कारी यांच्यातील द्वंद्व आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते, पुढचा चेंडू आपल्याला पाहायला, इथे फुल टॉस होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु इथे फक्त आणि फक्त मिळते, आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अंपायरचा हाय फॅक्टर नक्कीच पंचांनी साधला गेला आणि नो बॉलचा इशारा, उघडा डोळा भीमरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, आता उघडा डोळे पहा नेट, पुढील चेंडू असेल फ्री 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 हिट, फ्री हिटची मेजवानी घेतली जाणार का, घ्यायला हरकत नाही, आता स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच सुशील आणि आपल्याला पाहायला मिळतो विजयची ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, फ्री हिटचा चेंडू शशिकांत यांचा, इथे फिंगर रोल केले परंतु मागील बाजू चेंडू बॅटची कडा घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते, तिथे कोणती धाव मिळणार नाही, म्हणजे हा बॉलर आपल्याला शशिकांत पाहिजे मिळते, आणि आमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर असा बॉलर म्हटलं गेला तर कसा बॉलर, चिकट्या बॉलर, 1 रुपयाचं चॉकलेट देखील कोणाला देणार नाही, असा बॉलर आपल्याला पाहायला मिळतात शशिकांत शिंदे, शिंदेवाडी म्हटलं गेलं तर शिंदे सरकार आपल्याला पाहायला मिळते, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, परंतु इथे पाहायला फटका जरूर आलाय, आले 100 गेले 100 परंतु षटकार आलाय, आले 100 गेले 100 पर आमचा दादा सुशील 1च नंबर, फटका आलाय षटकार आला, तिथे झेल घेण्याची नामी संधी होती परंतु अगोदरच लाईनच्या बाहेर गेलेत की काय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले, आणि शेवटच्या मोमेंटला पाहता आपण काजू बदाम कमी पाहायला मिळाले, एकंदरीत धावफलकावरती जाऊयात मंडळी, धावफलक जाऊन बोलले तब्बल 26च्या घरामध्ये ऋतिकजी पोपळकर आपल्याला पाहायला मिळतात, मयूर पोपळकर यांचे छोटे बंधू
आता गुणलेखकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज जबाबदारी घेतली गेली. इथे पाहतो पुन्हा एकदा फटका जोर खस मारला गेला. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाते पुन्हा सीमा रेषा पार ठोक डीजे. आला गेला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर महेशजी पोपळकर साहेब मागील काळ पाहायचं म्हटलं ना छत्रपती शिवरायांचा काळ साहेब. त्या साहेब त्या काळामध्ये काय व्हायचं, पूर्वीचे मावळे कसे लवकर उडायचे. पण आता काय झाले, पूर्वीचे मावळे लवकर उठे राणा सुटे, तलवारीवर तलवार तुटे पण मागे नाटे. परंतु आजकाल झालं काय, आताचे मावळे रात्री 10ला झोपे, 12 पर्यंत चॅटिंग करे, सकाळ होईपर्यंत मोबाईल न सुटे. अशी परिस्थिती आजच्या युगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे चौकार जरूर आला गेलाय. माफी असावी. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा. दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन ऋतिक साहेबांना मी तर म्हणेन बिर्याणी जास्त झाली की काय, असंच लक्ष पाहायला मिळते. म्हणजे जेवले नाहीत, मंडास खाओ दिमाग की बत्ती जलाव. इथं बत्ती बुजली गेली आणि तिथे पाहता आपण 2 धाबा आल्या गेल्यात. एकंदरीत हा चेंडू देखील लॉट येतो. एकंदरीत पाहता आपण 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा संख्या जाऊन पोहोचली 1 बाद 32 धाबा. शेवटचा षटक, हानामारीचं षटक, रेमटा रेमटीचं षटक, कुतवा कुतवीचं षटक. या षटकामध्ये काय घडणार? जर तरला क्रिकेटमध्ये थारा दिला जात नाही ते, आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाही. चला जास्त वेळ दवडू नका. टीम्स आपल्याला पाहायला मिळते शिंदेवाडी, छत्रपती इलेव्हन शिंदेवाडी या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांच्या नावाने खेळणारी टीम्स आपल्याला पाहायला मिळते. परंतु मित्रांनो, मी तर तुम्हाला सांगेन, छत्रपती शिवरायांचा लोगो तुम्हाला छाताडावर ठेवण्यापेक्षा तुम्ही ते कार्य करायला हवं. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यायची वेळ येणार नाही. त्याच्यासाठी आपण फक्त छत्रपती फक्त ना तुमच्या छाताडावर, ना मनावर, ना अंगावर, ना शरीरावर छत्रपती शिवरायांना ठेवायचं असेल तर तुमचा विचार रूपी हृदयात ठेवायला शिका. तेव्हा कुठेतरी आपल्याला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय असल्याचा अभिमान वाटेल. असा खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गणेशजी निपाने आपल्याला पाहायला मिळतात. पाहायला मिळतात शिंदेवाडी टीमच्या माध्यमातून अभिजित शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला कारी टीमच्या माध्यमातून रवी दादा मोरे 12 मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी देखील मागील हंगाम गाजवला गेला, मागील काळ गाजवला गेला. परंतु आज आपल्या नवतरुण पिढीला कशी संधी द्यावी त्याच्यासाठी खेळलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इतक्या फटकाचा पाहतो आपण. लाव तंबाखू, लाव चुना, मल तंबाखू ची सेंडू पाहायला मिळाला, सीमारेषा बाहेर गेला. तत्पूर्वी जाऊयात आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. विजयच्या बाड मधून अजून एक षटकार आला गेलाय. काय खेळतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय 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 या दुपारच्या सत्रामध्ये ज्याच्या नावात आहे जय, तो कारी टीमचा आपल्याला फलंदाज पाहायला मिळते विजय. आक्रमण केले शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती गणेशचा खरपूर समाचार घेतला गेला. पुढचा चेंडू कसल्या प्रकारचा राहिला जाईल, आता मनामध्ये भीती असेल गोलंदाजाच्या. पुढचा चेंडू आपल्याला पाहिले. पुन्हा एकदा आखोटा पायचा चेंडू होता, त्याला स्लॅश करण्याचा प्रयत्न राहिला गेला. तिथे स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षक धावत पळते ना, त्यात पुरी पाहतो एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करण्यात आलं. या 2 धावेने धावसंख्या 40च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र म्हटलं गेलं की खेळपट्टी तापलेली दिसते. परंतु या खेळपट्टीचं विश्लेषण करायचं झालं तर कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजाच्या प्रेमात, अशी धोका देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. नटखट खेळपट्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे आता एकच करावं लागेल, फिंगर रोल करावं लागेल. परंतु या टीमचा फिरकीचा जादूगर गणेश याच्यावरती केलं आक्रमण, आपली फिरकी चालवणार का, हा देखील प्रश्नचिन्ह असेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गणेश यांचा.
इथे पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समन यांच्या माध्यमातून विजयच्या माध्यमातून, परंतु इथे फटका देखील फसला गेला. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर स्वस्तात जाताना आपल्याला लखन पाहायला मिळाली, परंतु त्याच्यानंतर ना गाडी सांभाळली गेली. मी तर म्हणेन एखादा तुम्हाला जर मंदिर बांधायचं असेल तर त्याचा पहिल्यांदा पाया भक्कम करावा लागतो आणि त्याच्यानंतर कळस उभारावा लागतो. मी तर म्हणे पाया भक्कम करण्याचं काम जरूर केलं या दोन खेळाडूंनी, अर्थातच विजय आणि दुसऱ्या बाजूला सुशील यांच्या माध्यमातून. गोलंदाज गणेश पाहायला मिळते. इथे फटका लाजवाब, फटक्यामध्ये ताकद आणि सांगून दिलाय याला तिघांनी प्रेमा धोका और मेरे बाईने सिक्सर टोका ठोकडीचे. अर्थातच या कारी टीमच्या माध्यमातून विजयची देखील बॅट बोलली, सुशीलची देखील बॅट बोलली. अर्थात भागीदारी साजली गेली या दोघांच्या माध्यमातून. खांद्याला खांदा लावणारे मी तर म्हणेन समंगडी मैदानाच्या आतमध्ये योद्धे पाहायला मिळतात. आक्रमण केले, काय फटका होता यार, लाजवाब फटका होता. कव्हरच्या पॉइंट वरून मारलेला फटका, लाजवाब. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 47च्या घरामध्ये उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे अजून एक येईल का, यायला हरकत नाही. गॅप मोडा नाही, धाबांचा तोटा येतील. 4 धाबा ठोकडीचे. संघाचं अर्धशतक देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 51 धाबा. दुपारच्या या रखरखत्या उन्हामध्ये बॅट तळपली गेली. अर्थातच गाव आहे कारी, नाव आहे सुशील आणि विजयची ही सलामी जोडी. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा माणूस होणार का, व्हायला हरकत नाही. तिथे फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु गॅदर करताना कुठेतरी गफलत पाहायला मिळते. आणि इथे एकंदरीत पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 1 शॉट आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या मध्ये 2च धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा जरूर काढण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु इथे 1 शॉट पाहायला मिळते. एकंदरीत आपण धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 53च्या घरामध्ये आणि 54 धावाचा भला मोठा लक्ष असेल तो म्हणजे टीम्स सेकंड पूर्वार्धामध्ये शिंदेवाडी, अर्थात छत्रपती 11 शिंदेवाडी या टीम समोर. यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोण आहे मॅच? पाटेकर टीम आणि पोपळकरवाडी. चला पाटेकर टीमचे कर्णधार कुमार शेलार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये धावत पळत यायचं आहे. जास्त वेळ नाही आपल्याकडे. तिथे तुमचा टॉस देखील केला जाईल प्रमुख अतिथींच्या हस्ते. अर्थातच विनंती करतो की मी खऱ्या अर्थानं याच गावचं व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस केला जातोय. ज्यांचं खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून ATM खुल्लं झालंय असे महेश दादा पोपळकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला कुमार शेलार आपण धावत पळत या. विनायक कॅप्टन्स आलेत पोपळकरवाडी टीमचे. चला मान्यवर आपण देखील या. महेश दादा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा उंचवण्याचं काम केलं जातं कालच्या दिवसापासून या साहेबांच्या माध्यमातून. गर्वाने अभिमान वाटावा तो म्हणजे पोपळकरवाडी गावाला की असा चेहरा आमच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय असे महेश दादा पोपळकर पाहायला मिळतात. ज्यांचं ATM खऱ्या अर्थानं मी म्हणेन तर बोनस पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं दिवाळी खूप लांब आहे, परंतु साहेबांचा बोनस अगोदरच झालाय. चला या कुमार शेलार आलेत. चला धावत पळत या पोपळकरवाडी. विनायक या पण. प्रमुख अतिथी सन्माननीय महेश दादा पोपळकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. खऱ्या अर्थानं शिवशंभू क्रिकेट क्लब पाडेघर आणि दुसऱ्या बाजूला सनराइज क्रिकेट क्लब. कॉल कोणता संघ करणार?
सनराइजर्स कसा कॉल केला आणि टॉस देखील जिंकला गेलाय. तर विनंती करतो बाबा आपण दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. टीमला ही मॅच खूप महत्वाची असेल नक्कीच. तर बाबा टॉस जिंकला प्रथमता निर्णय काय असेल? फिल्डिंग करेन आम्ही. क्षेत्ररक्षण करा. मी जास्त वेळ घेणार नाही कुमार दादा. आपल्याला बॅटिंगचा जलवा नक्कीच माहिती आहे. दोन्ही टीम्सला देऊत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. तर जातो आपण पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. दोन्ही संघांना देऊत आपण खूप खूप लाख लाख शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जातो मॅचच्या दिशेने. चला बॅटिंग करणारी टीम्स आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शिंदेवाडी टीम्स शशिकांत आपण धावत या. आपलं देखील आयोजन असणार आहे. त्यावेळी जर आम्ही असं केलं तर तुम्हाला चालणार नाही. म्हणून मित्रांनो एकच सांगेन आयोजन कोणाचाही असो त्या स्पर्धेचा तुम्ही सन्मान करा आणि आयोजकांचा वेळ देखील वाचवा. सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आज झेंडा रोवलाय. मी तर म्हणेन आखाडा बांधला गेलाय. अर्थात या सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आपल्या भेटीला संख्यामध्ये पाहायला मिळते. रॉयल रॉयल म्हणजे राजान राजासारखा कारभार उभारला गेला ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी या गावाच्या माध्यमातून. खर्च केला तर चर्चा का होणार नाही. खर्च भरपूर केलाय. चर्चा देखील व्हायला हरकत नाही. आयोजन पाहतो प्रत्येक मनात खेळाडूंच्या मनामध्ये मी तर म्हणेन हृदयात घर केलंय या गावानं. अर्थातच संघर्षाचं दुसरं नाव आणि कमी कालावधीत ज्या गावानं कमवलंय आपलं नाव असं गाव म्हणजे पोपळकरवाडी. चल जातो आपण बॅकच्या मॅचच्या दिशेने. तिथे रंगलं युद्ध. कारी बनाम आपल्याला शिंदेवाडी. राजधानी क्रिकेट क्लब कारी. तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण छत्रपती 11 शिंदेवाडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. तर दुसऱ्या बाजूला सनमीर जोडे आपल्याला पाहायला मिळते शशिकांत आणि तुषार. मॅच लावते सुरुवात. कुठेही जाऊ नका पाहत ऐकत राहा चषकाचा हा दिमागदार सोहळा. तर आता आपण डीजे अभि देखील आमच्यातून रजा घेतात परंतु आपण गाणी वाजली जाणार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. सांगून दिलंय आगाज हो चुका है धमाका भी बाकी इधर ही ले चलो भिवंडी के शहर में जहाँ सातारा जिला की अर्थात सनराइज चषक का तूफान आ चुका है. येतोय चौका टोक डीजे. सोमर डीजे. पहिल्या चेंडूवर तर कॅप्टनच्या बाड मधून मोठा फटका आलाय. चौकार आला गेला. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा त्या पद्धतीचा फटका खेळण्याचा मानस होता परंतु इथे फटका फसला गेला. इथे चेंडू येईल तो म्हणजे डॉट. एक तेरी तो एक मेरी क्रिकेटच्या खेळाची दुनियाच निराळी. आणि पाहूया त्या मॅच वरती कोण पडते कोणावर भारी. या क्रिकेटची दुनियाच निराळी. ती निराळी दुनिया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो राहुल यांचा. डाबा 4 आपल्याला पाहायला मिळतील. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. लाईन मीटर मध्ये मिस केली गेली. चेंडू पर्यंत पोहोचला गेला नाही आणि चेंडूची नजर पकड देखील आपल्याला पाहायला मिळाले नाही. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराला परंतु त्याच्यानंतरच केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. अर्थात कारी टीमचा हा गोलंदाज राहुल. इथे मिली हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे करणार नाही चुकी. पहिला लागलेला दे धक्का इरादा पक्का. खेळाडू बॅक टू द गाव टोक डीजे. धोका दिला गेलाय तो म्हणजे शशिकांतच्या माध्यमातून. गरज होती का प्रश्नचिन्ह उपरला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नाथाचा नाथ सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. राजकारणामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि या क्रिकेटच्या माध्यमातून टीमच्या माध्यमातून शिंदेवाडी टीमच्या माध्यमातून सोमनाथ ऑन फायर. चौकार.
पहिला चेंडूचा खरपूर समाचार घेतला. फेस करत असताना पहिले इरादे स्पष्ट केले होते. फ्रंटला आल्यान फटका देखील रिफ्लेक्शन मध्ये आपण जरूर जाणार आहोत. राईट मोरने विकेटने आले गेले तिथे फटका रूम बनवली गेली, जागा बनवली गेली आणि फटका इनफिल्डच्या वरूनचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा बहादूर नजराना देखील आपल्याला पाहायला मिळाला या फटक्याच्या माध्यमातून. या फटक्यामध्ये सर्व काही पाहायला मिळालं. टायमिंग मिळालं, खऱ्या अर्थानं नजाकत पाहायला मिळाली. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये यालाच म्हटलं जातं विनाशकालीन विपरीत बुद्धी. काय गरज होती का? गाड्याची एक चौकार मारली, गाड्याची छाती एकदम फुगली असेल, त्याच्यामुळे दुसरा असा प्रकार केला. बरोबर ना? बरोबर. शिंदेवाडी संघाचे 12वे खेळ म्हणता हे बरोबर आहे. आम्हाला माहित आहे ना कोणाला कधी उचलायचं आणि कोणाला कधी पाडायचं ते. तर जातो आपण बॅक टू क्रिकेट. बॅक टू क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 8 धावा. आता 8 धावा. दोन संघाची पडली गाठ. कोण कोणाची लावणार आहे मॅच मध्ये वाट? सोमनाथजी मनवे जर मॅच जिंकवली तर नितीन दादा मनवे. खऱ्या अर्थानं उरमोडी विभाग म्हटलं तर हे नाव पहिलं अग्रगण्य घेतलं जातं. बरोबर ना? आणि त्यांच्या माध्यमातून 1001 चा धनादेश दिला जाईल. हे नाव आम्ही चर्चेत पाहायला मिळतं सातत्याने. उरमोडी विभाग म्हटलं गेलं तर हे नाव आवर्जून घ्यावं लागतं, आदरानं घ्यावं लागतं. ते नाव अर्थातच नितीनजी मनवे आपल्याला पाहायला मिळतं. मनवेवाडी गाव आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जरूर आला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो काय करतोय मैदानाच्या आतमध्ये? चापा चापा. मॅच संपल्याच्या नंतर तुमच्याकडे बघतील सर्वजण. खऱ्या अर्थानं मॅच बॉल पर्यंत तुम्हाला यायचं होतं पण तोपर्यंत तुम्ही बॉल वरती का नाही आलात? इथे अंपायरच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. घडतं काय मैदानाच्या आतमध्ये? नो बॉल देण्यात आला पंचांच्या माध्यमातून. आता फ्रीडची संधी चालून आली. या फ्रीडचा खरपूर समाचार घेतला जाणार का बॅट्समनच्या माध्यमातून? जरूर घेतला जाणार. इथे पुन्हा एकदा पाहता आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. आता काय होणार? आता कोण रडणार? कोण या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवणार? दुःख त्या माऊलीचं आम्ही कोणाला सांगणार? आणि या मॅच मध्ये कोण हरणार? फ्रीडची संधी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार शिंदे एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. इथे फ्रीडचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला गेला. जमिनीला गुदगुल्या करत जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चळीत मळीत. आणि इथं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जावा जावा शिरा तुम्ही त्यांच्या शिरा. आणि इथे होतं विकेटचं पतन. विकेट मित्र म्हणे स्वस्तात बाद झाला गेला. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडू एकाच एंडला होते. म्हणजे ज्या वेळेस दोन ट्रेन एका समोर येतात अपघात होतो आणि तो अपघात झाला गेला. ताळमेळ साधला गेला नाही. तिथे ओयूटी आउटचा इशारा. तुषार शिंदे यांना मैदान सोडावं लागते. परंतु सोमनाथ यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव केला नितीनजी मनवे साहेबांच्या माध्यमातून. परंतु नितीनजी साहेबांना देखील माहिती ही मॅच किती महत्वाची आहे. हे प्रेम असेल शिंदेवाडी गावावरचं आणि हे प्रेम असेल छत्रपती 11 शिंदेवाडी या टीम वरचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज पाहायला मिळतील. स्ट्राईकला सोमनाथ. इथे पाहता पण चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. लाईन वरती कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं. लाईन वरती नियंत्रण पाहायला मिळालं आणि चेंडू आपल्याला डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत आउट चेंडू आला. इथे धाव संख्या 13च्या घरामध्ये 2 बाद 13 दबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका जरूर आला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. एका टप्प्यावरती गॅदर करण्यात तुर्बत. एका धाब्यावर बंद. दुसऱ्या धाब्यामध्ये होणार की नाही? नाही झालं गेलं. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला. ग्रीन सिग्नल दिला गेला. हौस तुझीच तुला पुरी करायची.
उंच आकाशी उडायची, गड्यात तयारी ठेव रे म्हणायची, कधी लढायची तर कधी नडायची. आता ते लढावं लागेल, लढभैया बनावं लागेल. डुअल डाय मॅच आपल्याला देखील पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा जमिनीला गुदगुली करत चालणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. तिथे एका टप्प्यावरती गॅदर करणे, तत्पूर्वी पण फेकी देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. या एका धाबेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 2 बाद 15 धाबा. 14 चेंडू 39 धाबेची आवश्यकता छत्रपती 11 शिंदेवाडी या टीम्सला. मोठे फटके यायलाच पाहिजेत. 14 चेंडू 39 धाबेची आवश्यकता असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो सुशील. इथे फुलटा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार, ऋषी चेंडू खाली करणार नाही, चुकी. आणि पुन्हा एकदा लागलेला मोठा आदरा, दे धक्का इरादा पक्का. खेळाडू बॅक टू द गाव टोकडीचे. प्रसादला नक्कीच प्रसाद द्यावा लागेल, तो म्हणजे मॅचच्या विजयाचा स्वाद द्यावा लागेल. आपल्या टीम्सला संघ अडचणी सापडलाय, इथून कामगिरी करावी लागेल. सुशीलची गोलंदाजीची वाबा करावी लागेल. पुढचा चेंडू पाहतो आपण. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, चेंडू येथील डॉट आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 3 बाद 15 धाबा. आता समीकरण खूपच अवघड होऊन बसतंय. 12 चेंडू 39 धाबाची आवश्यकता असेल. तत्पूर्वी ऐकूयात आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे. तर जात आपण माझ्या दिशेने षटक क्रमांक 3 कोणाच्या खांद्यावरती लखन पाहायला मिळतात. पहिला चेंडू समोरच्या बाजूला मारलाय, तिथे क्षेत्ररक्षक ऋषी आहेत, परंतु बॅकअप करणार क्षेत्ररक्षक धावत पळते ना. तत्पूर्वी या 2 धाबा जमवल्या गेल्यात. मुश्किल है मुसीबत तमाम इस खेल में, परंतु हर जंग जीत जाए वही सिकंदर कहलाता है. आता इथून तुम्हाला सागर बनवावा लागेल, महासागरामध्ये रूपांतर करावं लागेल. ते महासागर अर्थातच धाबा 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 बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू, इथे फटका पाहायला मिळाला, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशनची कमतरता. खाया गुटका फोड़ा मटका और लगा 440 का झटका. टोकडीचे दिल्या गेल्यात. इथे फिंगर रोल केले, परंतु त्याचा भरपूर समाचार घेतला गेला. चेंडू जाईल हवा के संग संग घटा के संग संग इट्स आउट ऑफ द पार्क. टोकडीचे मैच आपल्याला रफ एंड टफ पाहायला मिळते. खुद का खुद से अंदाजा नहीं होता, बाहर आने से फूल कभी ताजा नहीं होता. अरे प्रयास तो करे रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई
फकीर नहीं बनता और सिकंदर का दरवाजा कभी बंद नहीं होता. इथं मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? तर पाहतो आपण खऱ्या अर्थानं काळोशी गावचे सुपुत्र उरमोडी विभागातील समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या काळोशी टीमचे स्टार खेळाडू सुशील दादा डफळ यांचं देखील आगमन झालंय. तर दादांचं देखील करूयात आपण शुभ सन्मानी. वेलकम वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. इथे समोरच्या बाजूने फटका जरूर आलाय, आमंत्रण दिले साऱ्या गावा. वादळ आलं पाहतं आपण शिंदेवाडी संघाचा आता मैदानाबाहेर जावा, मैदानाबाहेर जावा, मैदानाबाहेर जावा. टोकडीजे पंचांचा बोट जाईल आकाशाकडे आणि लागलेला अजून एक मोठा धक्का. ठोक डीजे. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, मागच्या दरवाजाची चोरी झाली. विकेटचं होतं पतन. ठोक डीजे. जयवंतजी शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. आता समीकरण असेल येणारे 4 चेंडू 23 धाबा. रफ्तार पाहायला मिळते. इथे पाहतोय फटका जरूर आला गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये जाऊन चेंडू कॅरी करणार. तत्पुरी पाहतो आपण तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 32च्या घरामध्ये 6 बाद 32. अर्धा संघ तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डगआउट मध्ये विश्रांती करत असताना पाहायला मिळतोय. इथे बॅट तर गोफणी सारखी फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चला यानंतरची मॅच ज्या टीम्सनं क्षेत्ररक्षण घेतलं त्यांनी लगोलग मैदानाच्या आतमध्ये मॅच संपल्यानंतर जायचं आहे. इथे पुन्हा एकदा खोलर पद्धतीचा चेंडू होता. दात मागितली जाते परंतु दात फेटाळले गेले. आता मी तर म्हणेन 90% सामना आपल्या खिशामध्ये 99% सामना आपल्या खिशामध्ये टाकला गेलाय. तो म्हणजे अर्थात टीम आपल्याला पाहायला मिळते राजधानी क्रिकेट क्लब कारी टीमच्या माध्यमातून.
याच्यानंतर ना नक्कीच याच्यातून पराभूत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. मॅच समाप्त झाल्याच्या नंतर शिंदेवाडी टीम्स आणि कारी टीमचे दोन्ही कॅप्टन्स आपण इथे यायचं आहे. हनुमंत शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. तर मग आपण सन्मान देखील करणार आहोत यानंतर. खऱ्या अर्थाने ह्या टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं गेलं आणि त्यांचा देखील या व्यासपीठावरती आम्ही सन्मान करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्याच्या माध्यमातून पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी 26 धाबा एकवटल्या गेल्या. 26 आहेत ना.